कसं काय मंडळी खाताय ना? अहो खाल्लंच पाहिजे. मला तर भूक सारखी लागते आणि छोटी भूक भागवायला आपल्याला लांब कुठं जायचं म्हटलं की लई कटाळी होते. आता लांब जायचा आणि जवळ जायचा विषय लांब आहे सोडा, पण आपण आज तासगावला आलेलो आहे, ती पण नाश्ता करायला. आणि ह्याचं कारण पण तुम्हाला सांगतो. पाठीमागल्या वर्षी आपण तासगावातल्या नाश्ता सेंटरचा व्हिडिओ केला, ते पण पार्ट 1 मध्ये, आणि तुम्हाला म्हटलेलं की पार्ट 2 येणार आहे. आणि पार्ट 2 आज आपण घेऊन आलेला आहे. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मैत्रा चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये, ते पण तासगावात. तासगावच्या सध्या गणपती मंदिराच्या बाहेर आहे आपण आता, आणि आज तासगावातलं बेस्ट एवर आपण नाश्त्याचा स्पॉट कव्हर करणार आहे. मागल्या वर्षी जर व्हिडिओ तुम्हाला बघायला असेल तर पार्ट 1 इकडे दिलेला आहे आय बटनावर, तिथे जाऊन तुम्ही बघू शकताय. त्याचपुरतं आपण काय करूया की इथनं आपण नाश्त्याचा स्पॉट घेणार आहे. त्या ठिकाणी आपण जाऊया. पहिल्यांदा आपण सांगली नाक्यातल्या विघ्नहर्ता नाश्ता सेंटरला जाणार आहे, जे तासगावातलं सगळ्यात फेमस ठिकाण आता सध्या नाश्ता सेंटरसाठी. चला, आजचा फर्स्ट एवर नाश्त्याचा तासगावातला सकाळच्या सिरीज मधला आपला पहिला स्पॉट आहे, तो म्हणजे विघ्नहर्ता नाश्ता सेंटर, सांगली नाक्यात असलेलं फेमस. गर्दी जर इथं बघितलं तर गर्दी कायम असते, आणि इथं नाश्ता करायसाठी लोकांची झुंबड लागलेली असते. चला खाऊया. सकाळी कित्येक वेळा नाश्ता केलाय मी इथं विघ्नहर्ता नाश्ता सेंटरला. तासगावातलं बेस्ट आणि फेमस आहे म्हटलं असं तरी चालेल, आणि खास करून अण्णांच्यामुळे. अण्णांचा नाश्ता खायला लोकांची गर्दी तर देखभाल असते. अण्णा नमस्ते. आम्ही अण्णा म्हणतोय, पण तुमचं नाव आमच्या पब्लिकला सांगा की तुमचं खरं नाव काय? माझं नाव रोहित राजाराम मोरे. आणि भावांचं? स्वप्नील दिलीप पाटील. दोघं जण भाऊ आहे आम्ही. दोघं पण इंजिनिअरिंग झालंय आमचं. बर. इंजिनिअरिंग करून नाश्ता सेंटर झालं, दांडाला सक्सेसफुली रनिंग केली. गर्दी बक्कळ असते बरं का. आणि टायमिंग आहे आपल्या नाश्ता सेंटरचं? टायमिंग आपलं सकाळी 7 ते 12 चालू असतं. 7 ते 12. 12 पर्यंत एक्झॅक्टली चालू असते. 12 पर्यंत एक्झॅक्टली. काय काय असते आपल्याकडे नाश्ता? आपल्याकडे पोहे, शिरा, उपीट, इडली वडा, वडा सांबार, ऑर्डर बेसिस मध्ये मिसळ पीठ. आता मी बराच इथं नाश्ता केलेला आहे, पण आज व्हिडिओच्या निमित्तानं काय तुम्ही आम्हाला वेगळं खायला देणार? आपलं काय रेग्युलर शिरा, उपीट, पोहे, वडा सांबार हे सगळं बेस असते. तुम्हाला आज काय पाहिजे? तुम्ही जे देचला ते आम्ही खाणार. एवढं सगळं मिळते, पण तुम्ही आम्हाला काय बेस्ट देणार सांगा. आज बेस्ट पोहे देतो. आमचं बेस्ट पोहे आहे आणि शिरा, उपीट मिक्स खाऊन बघा. ओके कायम ओके. इडली वडा खाताय तुम्ही? हा. शिरा, उपीट, इडली वडा आहे ना इथला बेस्ट आहे बरं का. म्हणजे इडली यांची अशी केक सारखी सॉफ्ट आहे, आणि उडीद वडा तर, आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती आहे यांची, की सगळे हे इथं बनवते. म्हणजे तासगावातल्या बऱ्यापैकी नाश्ता सेंटरला काय होतं की बाहेरनं पुरवलं जातं ते, पण हे असं एकमेव नाश्ता सेंटर आहे जिथं सगळं इथलं इथं बनवलं जाते, ते पण फ्रेश मध्ये. त्यामुळे ह्यांचा इडली आणि उडीद वडा तुम्ही 100% खाऊन बघायला पाहिजे. आज आपण पोहे आणि सांबर आणि शिरा आणि उपीट खाऊन बघा. बऱ्याच वेळा नाश्ता केला इथं. सकाळ सकाळपार येऊन आम्ही काय ना काय तर निमतानी येत असतो, त्यावेळेला नाश्ता इथे केलाय. खास करून मी इथला इडली आणि उडीद वडा खात होतो. आज पोहे खायचा योग आलाय पहिल्यांदा, आणि सोबत याच्या बरोबर सांबर आलेला आहे आणि पोहे. मला सांबारची टेस्ट करायची आहे, कारण मी इथं बऱ्याच जणांचं ऐकलंय की इथं सांबर भारी भेटते म्हणून. सांबर इथं कधी ट्राय केलं नव्हतं. हा सांबर ट्राय करून बघा. आई गो, वा. तुम्ही सांबर जर इथलं प्यायला नाही तर नुसतं तुम्ही सांबरच पिणार, एवढ्या भारी क्वालिटीचं सांबर आहे. म्हणजे ते नाही का साऊथकडं असतं बघा, ते जरासं एखाद्या कार्यक्रमामध्ये एखादं सांबर तुम्हाला भेटते, असं सांबर याच्यामध्ये तुम्हाला येते. आणि खरोखर चर्चेतला विषय आहे, कारण इथं मी लोकांचं ऐकत होतो की सांबर तुम्ही खाऊन बघा, ते सांबर बेस्ट आहे. आणि ह्या पोह्याबरोबर ते भारीच लागलं पाहिजे. पोहे सेपरेट खाऊन बघूया आपण. एकदम फ्रेश पोहे, म्हणजे एकदम सॉफ्ट आहे. आणि ह्या सांबर बरोबर टेस्ट करूया आपण. असं पोहे जर सकाळ सकाळपर्यंत कोणाला मिळलं तर कोणाला खाऊ वाटणार नाही सांगा. लोक बघत होतो मी तर सगळ्यात जास्त पोहे आणि सांबरच घेतात, पण मला पोह्याची सवय ना, मी खात नव्हतो. आज खाल्ले कारण मला जरा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे. पण बेस्ट एवर पोहे तासगावात आतापर्यंत बेस्ट खाल्लेलं. एवढं सॉफ्ट आहे आणि सांबर बरोबर याची टेस्ट एवढी भारी लागते, भारी. इथलं अजून एक बेस्ट रेकमेंडेशन दिलं तर अण्णाने आपल्याला की हे तुम्ही खाऊन बघा, शिरा आणि उपीट असं अशा टाईपमध्ये येते. त्याचं टेक्स्चर जर तुम्ही बघितलं तर एकदम फ्लफी टेक्स्चर आहे बघा. म्हणजे आणि शिऱ्याचा तर काय नादच करायला नाही. वा, बघून तोंडाला पाणी सुटलं पाहिजे एखाद्याचा. म्हणजे असा नाश्ता असेल तर कोणाला नाही आवडणार सकाळ सकाळ बारे. बघूया घेऊन. पहिला घेऊया उपीट. सकाळ संपन्न झाली, एवढ्या लवकर उठून आलोय नाश्ता करायसाठी. हे नाही खाल्लं तर काय नाही. वा,
एकदम सॉफ्ट. असं उपीट मी पहिल्यांदाच खाल्ले. जर तुम्ही म्हणशीला की तू काय उपीट पहिल्यांदाच खाल्लेस का, 100% बऱ्याच ठिकाणी खाल्ले, पण हे खाऊन बघा काय एवढी गर्दी असत्या की तुम्हाला इथलं हे उपीट खाल्ल्यावर नकळत. पोहे तर बेस्टच होतं. आपण शिऱ्याकडे वळूया. शब्द नाहीत माझ्याकडे. म्हणजे एखादा माणूस जर नाराज झालाय ना तर त्याला तुम्ही शिरा द्या, तुमच्यावर खुश होणार माणूस. तो काय क्वालिटी शिरा आहे माहिती आहे का? पायनॅपल फ्लेवर याच्यामध्ये ॲड आहे. सॉफ्ट शिरा आहे की तोंडामध्ये टाकल्या हे विरघळा पाहिजे. असा नाश्ता जर रोज मिळाला तर मी रोज खायला तयार आहे. मला नाश्त्याची ॲक्च्युली सवय नाही. ह्या निमित्तानं आपण 100% ताजगावला येणार. जेव्हा ताजगावला येणार तेव्हा ह्यो नाश्ता करणार का, 100% करणार. एवढं भारी आहे. मस्ट रेकमेंडेड स्पॉट आहे. आजचा आपला स्पॉट जो नाश्ता रेंजमधला पहिला स्पॉट आहे जो सक्सेसफुल ठरलेला आहे. ह्यासाठी इथलं अजून पण बाकीचे आयटम आहेत, मी कधीतरी नंतर ट्राय करेन. पण आज जी पोहे आणि शिरा उपीट ट्राय करेन. पहिल्या स्पॉटला जाऊन आपण शिरा उपीट आणि पोहे खाल्लेत. होय फवच, तुम्ही पोहे म्हणतात चला, पण आम्ही फवच म्हणतोय. आणि एवढं सगळं खाऊन झालं ना आता खायला आलो आपण माळी डोसा, जो की तासगावातला सुप्रसिद्ध डोसा आहे. सध्याचं लोकेशन जे आहे आता 2 नंबरचा स्पॉट आपण तासगावातला कव्हर करणार आहे. तो पण नाश्ता सिरीज मधला, तो म्हणजे माळी डोसा. आणि त्याचं लोकेशन आहे तासगावातलं शिवतीर्थ, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवतीर्थाजवळ आपण आलेलो आहे. तासगाव विटा रोडला आहे. आणि इथलं सगळ्यात फेमस ते म्हणजे माळी डोसा सेंटर. सकाळी 9 वाजता यांचं उघडतं. तासगावमध्ये सगळ्यात फेमस डोसा जो आहे तो यांचा डोसा आहे. त्यामुळे आपल्याला याचा डोसा खायला यायला लागते आणि ते डोसा आपण खायला इथं आलेला आहे. चला आपण खाऊया माळी डोसा सेंटरचा फेमस डोसा. माळी साहेब नमस्कार. माळी डोसा आपला तासगावातला फेमस डोसा आहे आम्हाला माहिती आहे, पण किती वर्षापासून आहे ते आमच्या पब्लिकला तुम्ही सांगा. आणि 7 वर्षाला इथं आहे. बरं तुमचं नाव काय? ओके. आपल्याकडे स्पेशल काय भेटतं? दावणगिरी लोणी डोसा, प्लेट डोसा आहे, मसाला डोसा आहे, उत्तप्पा डोसा आहे. उत्तप्पा डोसा म्हणजे आपल्याकडलं बेस्ट आहे. बेस्ट आहे. टायमिंग काय असते नाश्ता? सकाळी 8 ते संध्याकाळी 8:30. 8 ते 8:30. हां ओके. यांच्याकडे बेस्ट डोसा मिळतो बरं का तासगावातला, जो आम्ही ट्राय करणारच आहे. हो. तुम्ही आम्हाला सगळ्यात बेस्ट म्हणजे काय रेकमेंड करशील खायला? तुम्हाला लोणी डोसा देतो. लोणी डोसा. ओकेच, लोणी डोसा खाऊया. 70 रुपये डोशाची किंमत आहे, ज्याच्यामध्ये प्लेन डोसा. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट मला काय वाटली माहिती आहे का, ही जी दिसते का, ही कुठला सॉस वगैरे नाही तर ही घरगुती चटणीचं तेल ओतून केलेलं आहे. जसं आपण घरात तेल चटणी वगैरे मिक्स करतो तसंही केलेलं आहे. बटाट्याची भाजी आहे ती पण एकदम बारीक स्मॅश करून केलेली आहे. इकडे खोबऱ्याची चटणी आणि सांबर. आपण ट्राय करून बघूया यांचा डोसा. मी भाजताना बघितलं दोन्ही टाकताना, आणि आतमध्ये पण दाखवतो. एवढा भारी आणि एवढा क्रिस्पी एकदम भाजलेला एक ना डोसा. भाजी पण कसा दिसतोय बघा डोशाचा, म्हणजे वा. आणि वरून याचं जे लेअर भाजलेला हे सुद्धा जबरदस्त क्रिस्पी एकदम लागणार बघा डोसा. जरासा जाडसर वाटते पण बघूया दिसताना आणि याच्यामध्ये फरक लागतो 100%. लोण्याचा एवढा भारी फ्लेवर आलाय, आणि जे लोणी वापरतात का नाही त्याला नॉर्मल जसं आपण घरात तर त्याला आंबटपणा असतो ना, तसा आंबटपणा आहे. खाताना मस्त लागते टेस्ट. जरा डोसा जाडसर वाटला मला, पण कुठं तर जाडसर आहे, पण व्यवस्थित भाजलेला आहे आणि चवीला उत्कृष्ट आहे. आणि तुम्हाला मी जे बोललो की ह्यातली सगळ्यात भारी गोष्ट ही म्हणजे ही चटणी, की तुम्ही ज्याला तिखट वाटते म्हणजे तिखट आवडतं ज्याला, त्याला तुम्ही चटणी संग ह्या घेऊ शकता. हा 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 वा. सांबर उत्कृष्ट आणि बेस्ट. चिंचेचं मला वाटतं चिंच याच्यामध्ये ॲड केलं आहे ना, त्याच्यामुळे जास्त आंबटसर लागतो आणि त्याच्यामुळं भारी लागते सांबर. बेस्ट एकदम. म्हणजे मागाशी आपण पोह्याबरोबर जे सांबार खाल्लं ते आणि हे एकदम वेगळं आहे. आणि माळी डोसा सेंटर ही तासगावमध्ये फेमस आहे. डोसा इथला 100% तुम्ही ट्राय केला पाहिजे. आणि डोसा पण त्या क्वालिटीचा बेस्ट आहे.
फक्त नॉर्मल मला ड्रॉबॅक एकच वाटला की जरा जाडसर डोसा अजून पातळ गेला पाहिजे, बाकी चवीला एकदम ऑथेंटिक. आणि खास करून हे खोबऱ्याची चटणी ज्यामुळे हे अजून भारी लागतो. बेस्ट रेकमेंडेड स्पॉट आणि सक्सेसफुल स्पॉट जो आपण आता सिरीजमध्ये घ्यायला लावले नक्की ट्राय करू शकता. यांच्याकडला कट डोसा जो आपल्याला यांनी रेकमेंड केला की आला व्हिडिओला तर खाऊन बघा, हेही फायदे होते फूड ब्लॉगिंगचे. ते जे तुम्हाला समोर बोललो ना की जरा मला कन्फ्युजन होतं की ह्याला काय आहे अजून काय आहे, तर मला वाटतं गोडसरपणा जो लागत होता, आंबटपणाबरोबर गोडसरपणा पण लागतो, याच्यामध्ये गुळ मिक्स आहे त्यामुळं ते सांबर बाहेर लागते. पण हे कट डोसा आपल्याकडे आलेला आहे हे बघूया. आणि मला ही चटणी आवडली आहे बरं का, म्हणजे हे जे कॉन्सेप्ट आहे ते आपल्याला खरोखर पसंत पडलेले आहे. मी ह्याच्याबरोबरच खाणार. वा वा वा, लोणी डोशाकडे बघणार सुद्धा नाही मी ज्यावेळेला इकट डोसा खाणार आहे. एवढं भारी यात स्टफिंग केलेलं ना आतमध्ये, कशा कशाचं मिश्रण आहे आता मला माहीत नाही, पण मला वाटतं ह्याच्यामध्ये बटाट्याची भाजी आहे, थोडंसं लोणी ॲड केलेलं आहे आणि त्यांचा जो मसाला आहे तो सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड आहे. ते सगळं मिक्सचर ह्याच्या संग जे कट डोशाबरोबर लागतं हे उत्कृष्ट आहे, एक नंबर. आणि हे डोसा सॉफ्ट आहे, लोण डोशाच्या मुकाबले हे डोसा सॉफ्ट आहे. लोण डोसा जरा जाड होता पण हे बेस्ट आहे. हे एक रेकमेंड करेन बरं का, एक वेळ तुम्ही लोण डोसा खाऊ नका पण कोट डोसा खाऊन बघा, बेस्ट. तासगावात आलेल्या लंबवानाची मिसळ खाणार नाही असं होणारच नाही. 3 नंबरचा स्पॉट आपण कव्हर करणार आहे. सध्या आपण तासगावातल्या बागणे चौकात आहे. बागणे चौकात असलेले ओंकार मिसळ, नाव ओंकार मिसळ आहे पण सगळे याला लंबवानाची मिसळ म्हणून ओळखतात. इथलं फ्रूट सॅलेड एकदम जागतिक दर्जाचं आहे. चला बघूया. मिसळ तुम्ही बऱ्याच ठिकाणी खाल्ली असेल पण तासगावातली एक अशी लेजेंडरी मिसळ आहे ज्याला 33 वर्ष पूर्ण झालीत. आणि ह्या मिसळमधली सगळ्यात खासियत गोष्ट काय माहिती आहे का, की इथं मिळणार हे सांबर याच्यामध्ये तुम्हाला सोयाबीन बघायला भेटते. हे बघा सोया चंक्स म्हणतो, सॉरी काही काही जण याला बुवा भाजी सुद्धा म्हणतात. आणि ह्या मिसळीचा सगळ्यात भारी विषय म्हणजे ही गोडसर मिसळ लागतं. तुम्ही बाहेर झणझणीत तिखट एकदम तर्रीबाज मिसळ खाल्ली असेल की त्याच्या उलट आहे. आणि ह्याच्याबरोबरचा ह्यो पाव, ह्या पावाला सुद्धा एक गोडसर टेस्ट आहे आणि ह्यो एकदम सॉफ्ट पाव आहे. म्हणजे हे मिसळ तुम्हाला कुठेही मिळणार नाही, ही फक्त तासगावात लंबवानाच्या मिसळलाच मिळणार तुम्हाला. तासगावकरांच्या लय आवडीचे, म्हणजे गर्दी इथं भयानक असत्या. आत्ता तशी गर्दी कमी आहे पण आत्ता आपण जे आलेलं जे वेळेला आपण आलेलो आहे सगळ्यात सुरुवातीला आत्ताच त्यांनी चालू केलं त्यावेळेला आलेलं. पण ट्राय करून बघूया मिसळ. मी ज्या वेळेला तासगावला निवांत वेळ देते त्या वेळेला ही मिसळ खाल्ल्याशिवाय जात नाही. ह्यामध्ये जर कॉम्बिनेशन बघितलं तुम्हाला जास्त काही कॉम्बिनेशन भेटणार नाही बघायला. फरसाण आहे, कुठं तर तुम्हाला ह्याच्यात बारीक धने सुद्धा बघायला मिळणार. जी खाताना त्या धण्याची टेस्ट त्या मिसळीबरोबर मिक्स होऊन जाते. सॉफ्ट एकदम सॉफ्ट. मी तुम्हाला असं म्हटलं की झणझणीतपणा तिखटपणा ह्या मिक्सरमध्ये तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. इव्हन आपण ह्यांची सांबर बनवताना जी रेसिपी घेतलेली ती तुम्हाला इथं आय बटनावरती तुम्हाला बघायला मिळेल. त्या सांबरमध्ये सुद्धा त्यांनी गोळ बीट वगैरे मिक्स केलेलं होतं. म्हणजे एकदम गोडसर सांबार आहे, ते खाताना भारी आहे, त्रास होत नाही मेन म्हणजे. आणि ह्याच्याबरोबरचं मिळणार हे सॉफ्ट पाव जी चव एकदम गोडसर आहे, जी तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. 50 रुपये मिसळीची किंमत आहे. दही मिसळ मागितली तर दही मिसळ तुम्ही घेऊ शकताय. साधी मिसळ पाहिजे असेल लिंबू मार्ग आहे ती सुद्धा घेऊ शकता. पण ह्या मिसळीपेक्षा सुद्धा इथला सगळ्यात लेजेंडरी आयटम जी कुठेही तुम्हाला मिळणार नाही ती म्हणजे यांचं फ्रूट सॅलेड. आयुष्यात एकदा का होईना तुम्ही तासगावमध्ये जर आजूबाजूला कुठं राहताय, बाहेर कुठं राहताय, तर ही फ्रूट सॅलेड एकदा का होईना त्यानं माणसानं खाल्लं पाहिजे. ह्याच्यासारखं फ्रूट सॅलड तुम्हाला कुठे भेटणार नाही. बेस्ट एव्हर फ्रूट सॅलड जी मी आत्तापर्यंत खाल्लेलं आहे. आणि तुम्ही किती जरी ठिकाणी खाल्लं असलं तर ह्याची चव त्याला येणार नाही हे मी तुम्हाला 100% सांगू शकतो. त्यामुळं तासगावात कधी आला तर लंबवानाची मिसळीबरोबर तुम्हाला फ्रूट सॅलड घेणं रेकमेंडेडच आहे आणि ते घ्यायलाच पाहिजे. इथला स्पॉट 3 नंबरचा स्पॉट आपला सक्सेसफुल स्पॉट ठरलेला आहे आजचा. लंबवानाची मिसळ आणि फ्रूट सॅलड नक्की ट्राय करा.
लय दिवसापासून ते इन्व्हिटेशन होतं, बऱ्यापैकी सकाळपासून बरंच काय काय खाल्ले. म्हटलं हे स्पॉट चुकवायला नको. आमच्याकडे तुम्ही नाश्ता करायला येत नाही असा यांची तक्रार होती, म्हणून आपण यांच्याकडे नाश्ता करायला आलो. नाश्ता बऱ्याच वेळा केलेला आहे असा, पण आपल्याला व्हिडिओमध्ये त्यांना घ्यायचं होतं. महाराष्ट्र नाश्ता सेंटर जी विटा नाक्यामधलं फेमस नाश्ता सेंटर आहे आणि सकाळी सेम टायमिंगला म्हणजे जवळजवळ 6:30 वाजल्यापासून चालू असते. आपण इथं नाश्ता करायला आलोय. काय काय त्यांच्याकडे काय भेटतंय आणि त्यांनी आपल्याला काय ते खायला देतात ते आपण बघूया. चला. नमस्कार. सत्यवंत तानाजी माळी, महाराष्ट्र नाश्ता सेंटर. शिरा उपीट पोहे इडली वडा आपल्याला मिळते सकाळी 5:30 ते सकाळी 11पर्यंत. तुम्ही आम्हाला काय देणार? तुम्हाला काय पाहिजे? शिरा उपीट पोहे इडली वडा. लय खाल्लंय सकाळपासून, वेगळं काहीतरी द्या जे आपल्याला आवडलं पाहिजे. इडली वडा स्पेशल. इडली वडा. ओके, इडली वडा. सकाळपासून बाकीचं बरोबर काय काय खाल्लंय, इडली वडा खाऊन बघा. बरंच खाल्लंय सकाळपासून, पोटाची कैफिल झाल्या. पण म्हणलं ह्यो स्पॉट चुकवायला नको. आजच्या सिरीजमधला ह्यो शेवटचा स्पॉट आहे, 4 नंबरचा स्पॉट, जो आपण महाराष्ट्र नाश्ता सेंटर घेतलेला आहे विटा नाक्यातला. आणि ह्यांच्याकडला आपण आता इडली आणि उडीद वडा खाणार आहे. पण त्या अगोदर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्याला सपोर्ट करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपलं चॅनल. पहिल्यांदा घेऊया आपण यांचा इडली वडा. मला प्रत्येक ठिकाणी कुठे जर गेलं जरी नॉनव्हेज जरी खात असलो तर जसा हे काय ही सांबर, रेग्युलर सांबर ना, केरला सांबर. केरला सांबर. ओके. आणि ही चटणी खोबऱ्याची, कशाची? खोबरे चटणी. खोबऱ्याची चटणी. जसं नॉनव्हेजला रस्सा माणूस पिऊन बघतो तसं मला ह्या चटण्या वगैरे ह्या घ्यायची सवय आहे. वा, ते एका मिनिटासाठी वाटलं की साऊथ मध्येच गेलो की काय. एवढी भारी अप्रतिम क्वालिटीची चटणी आहे. फ्लेवर म्हणजे खरोखर ऑथेंटिक. आणि बऱ्याच ठिकाणी असं तुम्हाला म्हणजे उडुप्यांच्या वगैरे रेस्टॉरंटला तुम्हाला ही चटणी खायला मिळेल. अशी ही चटणी स्वतः बनवतो आपण. तो स्वतः करून. मेदू वडा, जे ह्यांचा केरळा स्टाईल. ते एका चमच्यात तोडायचं म्हणा, एका हातामध्ये प्लेट आहे, यानंच घेऊया आपण. केरळा स्टाईलचं हे सांबर, ज्यामध्ये मेदू वडा. आता हे चमच्यामुळे तुटलेला नाही व्यवस्थित, नाहीतर वा वा. म्हणजे जे घट्ट एकदम केरळा स्टाईलची सांबर आहे का नाही, ते मला एकदम घरगुती वाटते. त्यामुळे ते असं वेगळं लागतं. आणि इडली ते उडीद वडा वगैरे आपण घरी बनवतो का बाहेर बाहेर नसतं, पण सांबर आपलं असतं. सांबर चटणी. सांबर स्पेशालिटी आहे. नाही तसं सांबर आहे बरं काही. प्रॉपर केरला स्टाईल. इडलीला पण एक आंबटपणा आहे आणि केक सारखी तुटते बघा. तुम्ही जर बघितलं ना एकदम सॉफ्ट तुटत्या. पण ह्या नको नको बस 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 बस. त्या सांबर बरोबर हे लय म्हणजे लय भारी लागतं. म्हणजे इडली एकीकडं आणि सांबर एकीकडं, दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. जर हे सांबर साईडला ठेवलं तर ह्या इडलीला तेवढी क्वालिटी लागणार नाही, पण या सांबरमुळे जी बेस्ट क्वालिटी उठवून येते. आणि खास करून ही खोबऱ्याची चटणी, जी तुम्ही ह्या चटणीसाठी इथं आलं पाहिजे, ही ट्राय केलं पाहिजे. बेस्ट आहे. त्या चटणीसाठी मी ठिकाण तुम्हाला रेकमेंड करेन. एक नंबर आहे. कंप्लीट 1 वर्ष झालं आपल्याला नाश्ता सिरीज घेऊन आणि याचा पार्ट 2 आपण आता अपलोड केलेला आहे. पण मागल्यापेक्षा ह्या वेळेला मला भारी अनुभव आला. म्हणजे बेस्ट एवर नाश्ता मला खायला भेटला आणि ते पण चांगल्या चांगल्या ठिकाणाला. इथलं स्पॉट जे तुम्हाला दाखवले ते 100% तुम्ही तिथे जाऊन खाल्लं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी वेगवेगळी क्वालिटी आहे, वेगवेगळी स्पेशालिटी आहे आणि ते तुम्हाला 100% आवडणार. आता डिपेंड राहिले की तुम्ही नक्की खाताय काय, पण जे काय खाणार आहे ते सगळं 100% बेस्ट खाणार आहे, कारण ते स्पॉट आपण दाखवलेलं जेन्युइन रिव्ह्यूमध्ये. त्यामुळे आजचा व्हिडिओ मला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ मजेत राहू. आणि तुम्हाला जिथलं बेस्ट ठिकाण आवडतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. त्यामुळे 100% कव्हर करायचा प्रयत्न करू. धन्यवाद.